त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराने त्रिलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची 3 पुरे जाळून त्याला ठार केले, म्हणून यात पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी रात्री घराबाहेर देवळात दिवे लावावेत, दीपदान करावे, गंगा स्नान करावे आणि कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे असा विधी आहे. निरनिराळ्या देवस्थानात ज्या दगडी दीपमाळा असतात त्याही या दिवशी दिवे लावून पाजळतात. या दीपोत्सवाला त्रिपूर पाजळणे असे म्हणतात. शुक्ल प्रतिपदेपासून चंद्रकोर प्रकाशाने वृद्धिगत होत जाते. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चंद्रबिंब प्रकाशमान होते. भारतीय सण उत्सवात पौर्णिमाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती येते. स्वामीनिष्ठा ही हनुमानापासूनच शिकावी. बलोपासनेचे महत्त्व हनुमानापासून समजून घ्यावे. तर वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा येते. प्रेम, अहिंसा, शांतीच्या संदेशाची शिकवण हा दिवस देत असतो. तर ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा येते. वटवृक्षाचे महत्त्व सांगणारा हा दिवस पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारा असतो. तर आषाढ पौर्णिमा गुरु शिष्याच्या नात्याची महती सांगत असते. श्रावण पौर्णिमा ही रक्षाबंधन सणाने बहीण भावाच्या प्रेमाची साक्ष पटवून देत असते. तर हिंदुस्थानला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. मच्छीमाराच्या व्यवसायावर अनेक लोक गुजराण करीत असतात. अन्न देणाऱ्या सागराविषयी कृतज्ञता म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजन करून व्यक्त केली जाते. तसेच भाद्रपद पौर्णिमेला पौषषष्ठी पौर्णिमा येते. या दिवशी आपल्या आजोबांच्या पूर्वजांचे श्रद्धेने श्राद्ध करून श्रद्धांजली अर्पण केली जाते. तर आश्विन पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला घेऊन या दिवशी येते. सदैव सर्वच बाबतीत जागृत राहण्याचे महत्त्व लक्ष्मी आपल्याला पटवून देत असते. तर पावसा संपलेला असतो. वातावरणातील धुलीकणाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि आकाश निरभ्र असल्याने पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याचा आनंद हा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अनुभवता येतो. तर कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा येते. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर राक्षसाला ठार मारले. तर शंकराच्या या पराक्रमाला त्रिपुर विजय म्हणतात. या दिवशी शंकरापुढे दीप लावून आनंद उत्सव साजरा केला जातो. तर मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्त जयंती येते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची म्हणजेच श्री दत्तात्रेयाची जयंती या दिवशी साजरी केली जाते. निर्मिती, पालन आणि अशुभाचा लय करणारी ही शक्ती असल्याचे मानले जाते. तर पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शाकंभरी देवीचा उत्सव साजरा केला जातो. तर माघ पौर्णिमेच्या दिवशी नवान्न भक्षण केले जाते आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा येते. रात्री होलिका प्रज्वलित केली जाते. तर शिशिर ऋतूमध्ये होणाऱ्या पानगळीमुळे जमिनीवर पडलेली पाने एकत्र करून जाळली जातात. परिसर स्वच्छ केला जातो. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी रंगाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला जातो. अशा रीतीने संपूर्ण वर्षातील प्रत्येक पौर्णिमा प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य, आनंद आणि समाधान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. तर काही पौराणिक कथांनुसार श्री विष्णू याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता. असे मानले जाते की मत्स्य अवतार हा विष्णूच्या 10 अवतारापैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. तर पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. 18 पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे. तर श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला. तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर दुसऱ्या एका कथेप्रमाणे तारकासूर नावाच्या राक्षसाला
ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्मानी असे 3 पुत्र होते. मयासुराने या 3 पुत्रासाठी 3 पुरे बनवून या तिघांना दिली. मयासुराने ही पुरे देताना त्यांना बजावले की तुम्ही कधीही देवाच्या वाटेला जाऊ नका, तसेच कुठल्याही देवाचा कधीही अनादर करू नका. परंतु कालांतराने या 3ही पुनराधिपतींची बुद्धी पळली. त्यांना दुर्बुद्धी सुचली. ते देवांना त्रास देऊ लागले. सर्व देव भगवान शंकराला शरण गेले. शंकराने या 3 राक्षसाशी युद्ध करून त्यांच्या त्रिपुराचे दहन केले. त्यामध्येच ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्मानी या 3 राक्षसाचा अंत झाला. त्यानंतर लोक आनंदातच दीपोत्सव करू लागले. तर कार्तिक पौर्णिमेचा दिवस उत्तर प्रदेशात स्कंद जयंती म्हणून मानला जातो. या दिवशी स्कंद मूर्तीची कार्तिकेयाची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्रात असताना जर स्कंदाचे म्हणजेच कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर ते महापुण्यकारक असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर भारतातील सर्व कार्तिक स्वामी मंदिरात या वेळात भाविक जाऊन दर्शन घेतात. कार्तिकेय हा शिव पार्वतीचा पुत्र. कृत्तिका त्याच्या माता ठरल्या म्हणून त्याला कार्तिकेय हे नाव पडले. याला सेनानी, षडानन, विशाख, शिखीवाहन, शान्मांडतूर, कुमार, स्कंद इत्यादी नावेही आहेत. गणेशापूर्वी याची उपासना सुरू झाली. त्यावरूनच तो गणेशाचा मोठा बंधू समजला जातो. स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन इतर वेळी घेऊ नये अशी समजूत फक्त महाराष्ट्रात आढळते. महिला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कृत्तिका नक्षत्रात असताना फक्त दर्शन घेतात.